शुभविवाह या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये आकाश भूमीकडे पाहायला सुद्धा तयार नसतो, कारण त्याला भूमीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलण्याची सुद्धा लाज वाटत असते. आणि त्यावरती भूमी सांगत असते, आकाश माझ्याकडे बघ ना. आकाश म्हणतो, कोणत्या तोंडाने मी तुझ्याकडे बघू? तू मला पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होतीस, तू मला सांगण्याचा प्रयत्न करतेस, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. मी विश्वास न ठेवल्यामुळे तुला कोणत्या दिव्यातून जायला लागले याची मला पूर्णपणे कल्पना आहे. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून खरंच मी आज हारलोय. तू कित्येक वेळेला आपल्या संसाराची, आपल्या प्रेमाच्या शपथा घेतल्यास, आपल्या बाळाच्या शपथा घेतल्यास, तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला. दर वेळेला तुला आता अग्निपरीक्षेच्या कसोटीवरती ठेवलं. खरंच मला स्वतःची खूप लाज वाटते आहे. खरंच मला तू माफ कर. यावरती आता इकडे त्याला पारितोष सांगायला लागतो, अरे आकाश, असं काय करतोयस? तिच्या डोळ्यात बघ. तिच्या डोळ्यात पाहिल्यावरती तुला या सगळ्यामध्ये खूप मोठं बळ मिळेल. आणि आता या सगळ्यामध्ये तुला आता वावरण्यासाठी, हे करण्यासाठी भूमीच्या डोळ्यात बघणं गरजेचं आहे. असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये आकाशला समजवण्याचा प्रयत्न करतो. आकाश म्हणतो, नाही, आई म्हणायची ज्या बाईला लाज वाटते त्या बाईवरती मी विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळेला भूमीला कमीपणा दिला आणि प्रत्येक वेळेला भूमीला कसोटीवरती उभं केलं. बरं, इतकंच करून मी थांबलो नाही, तर ती बाई जशी मला नाचवत होती तशी मी नाचत होतो, तसा मी नाचत होतो आणि भूमीला दर वेळेला कसोटीवरती टांगत होतो. खरंच मला खूप खूप लाज वाटते. भूमी, मला माफ कर. यावरती आता आकाश म्हणतो, आपला बाळ सुद्धा काय विचार करत असेल? आपलं बाळ विचार करत असेल की कसा हा बाबा आहे की याला आपल्या आईची नाही काळजी पडली, याला माझी नाही काळजी पडले. असं म्हणत तो आता भूमीच्या समोर आता गुडघ्यावरती बसतो. भूमी सांगते, बाळा, तू तुझ्या बाबांच्या बद्दल आता काही गैरसमज करून घेऊ नकोस, कारण कितीही झालं ना तरी तुझे बाबा आहेत ना, ते खूप चांगले आहेत. आणि आकाश, तुझ्यासमोर सिच्युएशनच अशा पद्धतीने निर्माण करण्यात आली होती की या सगळ्यामध्ये तू पुन्हा पुन्हा त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकला होतास. तुझ्या डोळ्यावरती जी काही पट्टी बांधण्यात आली होती त्या पट्टीमुळे तुला आता बाकीच्या गोष्टी दिसत नव्हत्या. त्यात तुझा काहीही दोष नाहीये. तू नको बरं या सगळ्यामध्ये स्वतःला दोष करून घेऊ. असं म्हणत बिचारी भूमी आता त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला या सगळ्यामध्ये समजवत असते. आकाश मात्र पूर्णपणे हादरलेला असतो आणि त्याच वेळेला आता मात्र भूमी त्याला समजवत असते, हे बघ बाळा, तू न बाबांबद्दल कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नकोस, कारण तुझे बाबा न खूप चांगले आहेत. ते आत्ता सध्या कुणाच्या तरी बोलण्यात आले होते ना, म्हणून मी त्यांच्यासोबत फक्त आता नाटक केलं होतं की मी त्यांना घटस्फोट देते. पण खरं सांगायचं तर मी बाबांना घटस्फोट वगैरे काहीही देणार नाहीये. तू नको काळजी करू. असं म्हणत भूमी आता बिचारी बाबांना म्हणजे आता इकडे बाळाला समजवत असते. बाळाला समजवता ती आता आकाशला पण समजवत असते. भूमीची तारेवरची कसरत काही संपतच नसते. आजीच्या डोळ्यात पाणी असतं आणि आजी म्हणते, आकाश, खरंच भूमी जे काही सांगतेय ना त्या गोष्टी तू नीट ऐक आणि या गोष्टी ऐकून आता जरा स्वतःला सावर. मग आता भूमी आकाशच्या हाताला बँडेज करते. आकाशच्या हाताला बँडेज केल्यावरती मग आता भूमी त्याला सांगते, आकाश, तू थोडासा आराम कर बरं, स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत ती आकाशच्या तोंडावरून हात फिरवते. पारितोष म्हणतो, आजी, बघितलत का, हे आहेत खरे ट्रू सोलमेट. काही झालं तरी सुद्धा एकमेकांच्यासाठी, एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत. हे खरे सोलमेट आहेत. दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी आकाशला जरा नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला या सगळ्यामध्ये आता घेऊन जाते आपल्या रूममध्ये. इकडे रागिणी जेलमध्ये सडत पडलेली असते. तिला आता या सगळ्यामध्ये अजूनही फक्त आपण पकडलो गेलो या सगळ्याचाच वाईट वाटत असतं. कोणत्याही प्रकारची गिल्ट किंवा आपण हे सगळं उगाच केलं किंवा आपण हे सगळं का केलं या प्रकारची कोणतीही तिच्या मनात गिल्ट नसते किंवा तिला कोणत्याही प्रकारे काही वाटत नसतं. तोपर्यंत तिकडे आता अभिजित वकिलांना घेऊन येतो आणि आई, तू काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये मी तुला आत्ताच्या आत्ता बाहेर काढेन. हे बघ, वकील साहेब आलेले आहेत, तू फक्त या पेपरवरती सही कर.
पेपरवरती सही करून तू या सगळ्यामध्ये आता एक फक्त सही करून दिलीस ना तर त्यांना आता पटकन हे प्रोसिजर करायला सोपी जाईल. आई तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं म्हणत आता मात्र अभिजित इकडे रागिणीला सही करण्यासाठी सांगतो. रागिणी आता काहीही न बोलता निस्तब्धपणे उभी राहते, निर्विकारपणे सही करून मोकळी होते. आणि आता सही करून झाल्यावरती अभिजित इकडे आता वकिलांना सांगतो, एक काम करा, ताबडतोब आत्ताच्या आत्ता आईचं बेल करा आणि आईला या सगळ्यामध्ये बेलमधून सोडवा. यावरती वकील म्हणतात, नाही नाही अहो आत्ता कसं त्यांना सोडवता येईल. यावरती आता मात्र अभिजित म्हणतो, काय बोलताय तुम्ही, मी तर तुम्हाला म्हटलं होतं ना की ताबडतोब माझ्या आईला या सगळ्यामधून तुम्हाला सोडवायचं आहे. यावरती मग मात्र वकील म्हणायला लागतात, अहो असं काय करताय, 5 वाजून गेलेत. अभिजित म्हणतात, मग 5 वाजून गेले त्याला मी काय करू. यावरती वकील सांगायला लागतात, अहो असं काय करताय, 5 वाजून गेले, कोर्टाचं कामकाज बंद झालंय ना, मग कोर्टाचं कामकाज बंद झाल्यावरती आम्ही यांना कशी काय बेल मिळवून देणार. त्यामुळे आत्ता ह्यांना जेलमध्येच राहावं लागेल जोपर्यंत कोर्ट नेक्स्ट डेला उघडत नाहीये किंवा कोर्टाचं कामकाज सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या हातात असं काहीच नाहीये, आपण यांची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही. असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित चिडतो आणि काहीतरी लूफॉल्स असतील ना, काहीतरी या सगळ्यामध्ये कारण असेल की तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता सोडवू शकाल. लवकरात लवकर काहीही करा आणि आता सोडवायचं काम करा. वकील म्हणतात, हे बघा माझ्या हातात काहीच नाहीये, जे काही होतं ते मी माझ्या हाताने शक्य होतं तितकं सगळं केलेलं आहे, पण आता माझ्या हातात काहीच नाहीये, त्यामुळे जामीन काही मिळणार नाही. असं म्हणत आता मात्र इकडे सगळं हे अभिजितच्या विरोधात परत असतं. त्याच वेळेला आता मात्र इकडे मानसी सांगायला येते भूमीला घडलेला प्रकार आणि ती भूमीला सांगते, ताई तुला माहिती आहे का, पौर्णिमा आणि अभिजित या दोघांची सगळे हे चाललेलं आहे की काहीही करून म्हणजे आईंना जामीन मिळवून द्यायचा आहे. मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये पौर्णिमा आणि अभिजित यांना जर का यश आलं जामीन मिळवून देण्यामध्ये तर आई घराबाहेर म्हणजे आई या सगळ्यामध्ये जेलच्या बाहेर पडतील आणि मग तुला काहीही करता येणार नाहीये. त्यामुळे ताई मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू आधीच काहीतरी सोक्षमोक्ष लावून टाक, या सगळ्यांचं काहीतरी कर. यावरती भूमी सांगायला लागते, तू काही काळजी करू नकोस, सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये आता यांचा जामीन मिळू द्यायला नको, यासाठीच प्रयत्न करायला पाहिजेत. काहीही झालं तरी सुद्धा यांचा जामीन मंजूर झाला नाही पाहिजे. असं म्हणत आता भूमी विचार करते, काय करू जेणेकरून ह्या रागिणीला बाहेर पडण्यापासून आता आपल्याला थांबवायला लागेल. असं म्हटल्यावरती मग मात्र ती आता विचार करत बसते, काही करू काय करू असा विचार करत असताना तिच्या डोक्यात काही प्लॅन यायला लागतात. हे सगळं चालू असताना आता मात्र सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. डायनिंग टेबलवरती सगळेजण बसतात पण कुणाचंही जेवणाकडे बिलकुल लक्ष नसतं, कोणीही जेवण करण्यामध्ये इंटरेस्टेड पण नसतं आणि जेवणामध्ये कोणी बघत सुद्धा नसतं. त्यावेळेला मग मात्र आता इकडे सगळ्यांना जेवण देत भूमी सांगते, हे बघा आपल्याला या सगळ्यामधून बाहेर पडायला पाहिजे ना, काहीही झालं तरी सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या आठवणी आपण कटू पुसून टाकल्या पाहिजेत आणि काही झालं तरी सुद्धा आता आपण नव्याने सुरुवात करायला पाहिजे. आजी थोडंसं खाऊन घ्या बरं, तुमच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत की नाही, गोळ्या घेण्यासाठी तुम्हाला थोडीफार ताकद तरी हवे की नाही, त्यासाठी तुम्हाला गोळ्या घेणं आवश्यक आहे. असं म्हणत भूमी आता आजीला गोळ्या देत असते. त्यावेळेला मग मात्र आता इकडे आजी रागिणीच्या खुर्चीकडे पाहते आणि रागिणीच्या खुर्चीकडे पाहत आता आजी म्हणायला लागते, रागिणीला बटाट्याची भाजी खूप आवडायची ना, खरंच मला रागिणीची खूप आठवण येते. असं म्हणत आता आजीच्या डोळ्यात पाणी येतं. मग मात्र भूमी विचार करते, नाही हे सगळं जर का असं सुरू राहिलं तर कदाचित आपल्याला या सगळ्यामध्ये आता यांना बाहेर काढणं अशक्य आहे. त्यावरती अथर्व म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये की माझी आई असं वागू शकते, माझ्याच मामा मामी आणि आता माझ्याच भावाला या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे हे काही ती करू शकते. मला खरंच विश्वासच बसत नाहीये की माझ्या आई असं वागू शकते. इतक्या नीच पातळीचं काम कुणी करू शकतं का. असं म्हणत आता इकडे अथर्व सुद्धा खूप उदास होत असतो. त्याला आपली आई जे काही वागली ते सगळं डोळ्यासमोर आठवत असतं आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप राग सुद्धा आलेला असतो.
इकडे मात्र आकाश काही बोलत नसतो, पण त्याच वेळेला आकाशला मोबाईलमध्ये काहीतरी पटापट मेसेज यायला लागतात. आकाशलाच नाही तर बाकी सगळ्या घरच्यांना मेसेज येत असतात आणि मग सगळेजण आपला मोबाईल ओपन करतात. ज्या वेळेला मोबाईल ओपन केला जातो त्यावेळेला अलिबागमधील उद्योजिका रागिणी पटवर्धन यांचं आता खूप मोठं फ्रॉड समोर आले. अशा प्रकारच्या बातम्या आता पटापट मोबाईलवरती व्हायरल होताना दिसत असतात. आणि मग त्या आकाश बातमी बघतो आणि आता भूमी सांगत असते, चला चला पटापट जेवून घ्या. पण आता जेवणाच्या मूडमध्ये कुणीच नसतं. आकाश पटकन उठतो आणि तडक आता हॉलच्या दिशेने जायला लागतो. जेव्हा आकाश हॉलच्या दिशेने जातो तेव्हा भूमीला कळतच नाही की नक्की काय झालंय. आकाश का बरं चिडलाय. चिडलेला आकाश ताबडतोब आता हॉलमध्ये येऊन टीव्ही लावतो. जेव्हा आकाशने टीव्ही लावलेला असतो त्यावेळेला सगळेजण एका पाठोपाठ एक आकाशच्या मागे येतात आणि नक्की टीव्हीवरती न्यूज काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. आकाश आता टीव्हीवरची न्यूज लावतो आणि त्या न्यूजमध्ये अलिबागमधील खूप मोठ्या उद्योजिका रागिणी पटवर्धन यांनी स्वतःच्याच भावाला आणि स्वतःच्याच वहिनीला मारण्याचं कटकारस्थान केलं. पण आकाश महाजन यांची पत्नी हुशार भूमी महाजन यांनी मात्र त्यांचं कारस्थान वेळीच हाणून पाडलं आणि या सगळ्यामध्ये आता महाजन कुटुंबाला वाचवले. सध्याच्या घडीला आता इकडे रागिणी पटवर्धन या जेलमध्ये आहेत आणि यापुढे आता त्यांच्यावरती काय कार्यवाही होणार या संदर्भातले खूप साऱ्या चर्चा रंगलेल्या असतात. हे सगळं पाहत असताना आता मात्र मोबाईलवरती खूप जणांचे मेसेज, अथर्वला फोन यायला लागतात. काय रे तुझ्या आईने हे सगळं केलं. मानसीला तिच्या मैत्रिणींचे फोन येतात. काय ग तुझ्या सासूबाई या अशा काय. काय नक्की चाललंय हे सगळं तुमचं. तुमच्या घरामध्ये कसले हे अंतर्गत कलह. असं म्हणत सगळेजण या गोष्टीची मजा घेत असतात. मग मात्र आता इकडे आजी म्हणते, काय करून ठेवलं रागिणीने हे सगळं. रागिणीने या सगळ्यामध्ये आपल्या घराची इतकी सगळी बदनामी केले ना, मला खरंच काही कळत नाहीये की इतकी बदनामी कशी सहन करायची आहे. यावरती आकाश सांगायला लागतो, खरंच आत्याने हे सगळं करण्याची काही गरज होती का. काय गरज होती तिला या सगळ्यामध्ये हे सगळं करण्याची. इतकी सगळी बदनामी करून आता मात्र या म्हणजे आपल्याला बाहेर तोंड काढायला सुद्धा जागा राहिली नाही. असं म्हणत असताना तिकडे आता अभिजित येतो आणि तो म्हणायला लागतो, काही नाही, आईने खरंच काही केलेलंच नाहीये. जे काही केलंय ना ते सगळं या भूमीने केलेलं आहे. यावरती मग आता इकडे अभिजितला आकाश म्हणतो, काय बोलतोयस तू. अभिजित म्हणतो, हो, जी काही बदनामी चाललेली आहे ना ती बदनामी फक्त आणि फक्त या भूमीमुळे होत आहे. भूमीने आईवरती कधीच विश्वास ठेवला नाही. तिला आई, आम्ही कुणीही या घरामध्ये नको होतो. काहीही झालं तरी तिला फक्त आणि फक्त स्वतःच्याच माणसांसोबत राज्य करायचं होतं आणि म्हणून तिने हा सगळा डाव घेतलेला आहे. तुला काय वाटतं आकाश की हे सगळं भूमीने करून आणलेलं आहे आणि ते फक्त आईला बदनाम करण्यासाठी. तुला कळत नाहीयेत का गोष्टी. तू आईवरती का दोष देत आहेस. आईने काहीही केलेलं नाहीये. आईने फक्त या घरासाठी स्वतः खस्ता खाल्ल्यात. आईने या घरासाठी स्वतःला त्रास करून घेतलाय. पण तुम्हाला सगळ्यांना आईच्या या बलिदानाचा आता विसर पडलेला आहे. तुम्ही सगळेजण आईचं बलिदान पूर्णपणे विसरलात आणि या सगळ्यामध्ये तिच्यावरती दोष देताय. खरं सांगायचं तर भूमीला या घरात आम्ही कधीच नको होतो. आम्ही सगळेजण भूमीला या घरात नको होतो कारण तिला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा स्वतःची सत्ता स्थापन करायची होती आणि ती आकाश समोर वेगळं वागते आणि आता आमच्या आई समोर आणि माझ्या समोर वेगळं वागते. दरवेळेला आम्हाला घरातून हकलण्याचा हा तिचा डाव होता. आज तिचा डाव यशस्वी झालेला आहे आणि आज तिने या सगळ्यामध्ये तिचा डाव खेळलेला आहे. आकाश, तुला कळत नाहीये का की हीच भूमी या सगळ्याला कारणीभूत आहे. आईने केलेलं बलिदान हे तू विसरला असशील पण मी विसरणार नाहीये. यावरती मग मात्र आकाश सांगायला लागतो, हे बघ, यावरती तुझा फेवरेट डायलॉग बोल की तू आईचा सख्खा मुलगा आहेस म्हणून. यावरती अभिजित म्हणतो, हो आहे, मी आईचा सख्खा मुलगा आणि म्हणून माझ्या आईला काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये वाचवणार म्हणजे वाचवणार. ही भूमी या सगळ्याला कारणीभूत आहे. या भूमीला मी कधीही सोडणार नाही. असं म्हणत आता मात्र इकडे
चिडलेला अभिजित भूमीवरती धावून जातो आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे येतो तो म्हणजे आता आकाश येतो आणि खबरदार अभिजित असं म्हणत खाडकन अभिजितच्या एक मुस्काटीत ठेवून देतो. ज्या वेळेला अभिजितच्या मुस्काटीत ठेवून देतो त्यावेळेला आता मात्र इकडे अभिजित म्हणायला लागतो, वा आकाश वा, तुझे रंग खरे तू दाखवलेस ना. म्हणजे आत्तापर्यंत आई सगळं तुला सांगत होती ते तू ऐकत होतास, पण ज्या वेळेला आईला या बाईने जेलमध्ये पाठवलं आता तुझे खरे रंग आम्हाला दिसायला लागलेले आहेत. खऱ्या अर्थाने तू आता कसा माणूस आहेस हे सुद्धा आम्हाला कळायला लागलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आई जे म्हणेल ते हो, आईला हो करत होतास, पण आज जे काही तू केलंस ना त्यामुळे आज न तू बायकोच्या बरोबर मागे आहेस हे कळतंय. तू कितीही बायकोची साथ दिलीस ना तरी सुद्धा मी माझ्या आईची साथ कधी सोडणार नाहीये. माझ्या आईला या सगळ्यामध्ये मी वाचवून दाखवणार म्हणजे दाखवणार. तुम्ही कितीही माझ्या आईच्या विरोधात हे सगळं केलंत ना तरी सुद्धा माझ्या आईला मी जेलमधून बाहेर काढणार. तुम्ही जरी तिचं काम विसरला असलात तरी मला माझ्या आईचं काम विसरून चालणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला माझ्या आईला या सगळ्यामध्ये बाहेर काढायला पाहिजे. असं म्हणत अभिजित रट्टा मारत असतो. त्यावेळेला आकाश म्हणतो, मी सुद्धा आईसाठी खूप काही केलं होतं रे, पण या सगळ्यामध्ये जे काही आईने रंग दाखवले ते सगळे रंग आपल्या समोर आलेत ना. आपण या सगळ्यामध्ये आईला देव मानत होतो रे मी, पण तुझ्या आईने काय केलं माझ्यासोबत, मला या सगळ्यामध्ये अडकवलं. मला अडकवून या सगळ्यामध्ये मला आता जवळजवळ मारण्यापर्यंत कट केला. माझ्या आई वडिलांना मारलं आणि भूमी मला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी भूमीवरती कोणत्याही प्रकारे विश्वास नाही ठेवला आणि याचाच मला आता इतका मोठा फटका बसलाय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो, आजपासून मला जे काही भूमी सांगेल ना त्याच गोष्टीवरती मी पूर्णपणे विश्वास ठेवणार आहे. कारण भूमी मला कधीही काही चुकीचं सांगेल असं मला बिलकुल वाटत नाहीये. आणि त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. काहीही झालं तरी सुद्धा माझा विश्वास फक्त आणि फक्त भूमीवरतीच असणार आहे. बाकी कुणाहीवरती मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही. आत्तापर्यंत मी भूमीची साथ नाही दिली, पण यापुढे मी भूमीची साथ कधी सोडणारच नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी भूमीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार. असं म्हणत आकाशने अभिजितला त्याची लायकी दाखवत आता आपण काहीही झालं तरी भूमीची साथ सोडणार नाही हे ठामपणे सांगितलेलं असतं. बरं इतकंच नाही तर भूमीच्या खांद्यावरती हात ठेवत त्याने भूमीला वचन सुद्धा दिलेलं असतं की काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. आता मात्र अभिजितच्या लक्षात येतं इथे आपली डाळ काही गळत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकलेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आता काहीच नाहीये. मग आता आकाश भूमीकडे पाहतो आणि खरंच भूमी आत्तापर्यंत मी तुझी साथ कधी दिली नाही, पण यापुढे मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मी तुझी साथ देणार म्हणजे देणार. असं म्हणत त्याने एक प्रकारे भूमीला वचन दिलेलं असतं. भूमी खूप खुश होते. त्यानंतर भूमी आता रागिणीला डिवचायला तिकडे येते. ज्या वेळेला भूमी रागिणीला डिवचण्यासाठी तिकडे येते त्यावेळेला भूमी आता सांगायला लागते, काय तुम्हाला काय वाटलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही आता सुटून याल, तुम्ही काहीही झालं तरी इकडून बाहेर पडाल, पण तसं काही घडलेलं नाहीये ना. कारण तुम्ही कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला इथून बाहेर पडू देणार नाही किंवा इथून बाहेर कोणत्याही प्रकारे निघू देणार नाहीये. कितीही हातपाय मारा, पण रागिणी पटवर्धन तुमची जी जागा आहे त्या जागी मी तुम्हाला आणून आपटलेलं आहे. असं म्हणत भूमी आता रागिणीला चांगलाच आता चॅलेंज देते. रागिणी या सगळ्यामध्ये स्वतःवरतीच खूप चिडचिड करत असते आणि काहीही झालं तरी आता या भूमीला सोडायचं नाही असा तिने निश्चय केलेला असतो. आता नंतर रागिणीला कोर्टामध्ये नेण्याची तारीख येते. त्यावेळेला कोर्टामध्ये नेण्याची जेव्हा तारीख येते त्याच वेळेला इकडे आता सगळेजण
कोर्टाच्या बाहेर सगळेजण उभे असतात आणि रागिणीला मारण्यासाठी या सगळ्यामध्ये टपलेले असतात. तिच्या तोंडाला काळं फासतात आणि रागिणी पटवर्धन हाय हाय असं म्हणत तिच्या तोंडावरती काळं फेकतात. रागिणीची पूर्णपणे आता धिंड निघालेली असते. पूर्ण अलिबाग शहरामध्ये तिची बदनामी झालेली असते. भूमी मात्र या सगळ्याचा मजा घेत असते. सत्याची जीत होते, फक्त 100 पापं भरायला लागतात. तशी रागिणीची 100 पापं भरलेली आहेत आणि सत्याची जीत झालेली आहे.